नमस्कार, मी कामाक्षी बर्वे, बर्वा स्किन थेरपी कडून. आजच्या आपल्या बोलबर्वाच्या भागात आपण एका वेगळ्या विषयाला हात घालणार आहोत. खाद्य संस्कृती हा जर विषय आपण विचार करायला गेलो तर भारतामध्येच वेगवेगळ्या प्रकारच्या शेकडो खाद्य संस्कृती आपल्याला बघायला मिळतात. मग ती केरळ बाजूची असेल, ती पंजाबी साईडची असेल, ती महाराष्ट्रीयन असेल. मग जर महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीचा विचार करायला गेलो तो कोकणापासून विदर्भापर्यंत प्रत्येक भागातलं खाणं हे वेगळं पाहायला मिळतं. आणि आज आपण जिला भेटणार आहोत ती आहे मधुरा पेठे, खादाड खाऊ या फेसबुकवरच्या ग्रुपची फाउंडर मेंबर. मधुरा, वेलकम टू बोल बर्वा. आजच्या आपल्या बोलबर्वाच्या भागामध्ये तुझं मनपूर्वक स्वागत आहे. मी तुम्हाला मधुराची थोडीशी ओळख करून देणार आहे. मधुरा ही मूळची ठाण्याची. BA इकॉनॉमिक्स हा तिच्या शिक्षणाचा विषय. सोशल मीडिया लीडर म्हणून तिने काम केलेलं आहे. पदार्थांचा इतिहास याची ती संशोधक आहे आणि त्याबद्दलची लेखक म्हणून देखील तिने काम केलेलं आहे. सकाळ या आपल्या सर्वांना माहीत असलेल्या आणि नावाजलेल्या वृत्तपत्रासाठी स्तंभलेखन देखील तिने केलेलं आहे. आणि फेसबुकवरची मोठी कम्युनिटी म्हणून ज्याला मान्यता मिळालेली आहे असा खादाड खाऊ हा ग्रुप, या ग्रुपची ती फाउंडर मेंबर देखील आहे. वेगवेगळ्या अवॉर्ड्सनी मधुराला सन्मानित केलं गेलेलं आहे, ज्याच्यामध्ये सोशल मीडिया हिरो, पदवीधर अवॉर्ड्स, नंतर इव्हेंट मॅनेजर ऑफ द इयर, टाइम्स ऑफ इंडियाची जी टीम आहे त्यांच्याकडून, आणि यूथ एक्सलन्स अवॉर्ड फॉर कल्चरल अचीव्हमेंट्स 2002 and 3, अ पॅशनेट बँकर अँड अ मदर ऑफ 2 kids, अशी आपली आजची गेस्ट मधुरा. मधुरा, मला पहिलाच प्रश्न तुला असा विचारावासा वाटेल खरं तर, की खादाड खाऊ ही टर्म जी काही आहे ही एखाद्याला चिडवण्यासाठी वापरली जाणारी टर्म आहे. म्हणजे थोडस एखाद्याला जर चिडवायचं असेल की काय यार याला खायला आवडतं तर आपण खादाड खाऊ असं आपण सहज म्हणून जातो. मग हे एखाद्या खाद्याशी संबंधित प्लॅटफॉर्मला नाव द्यावं असं का वाटलं तुला? खादाड खाऊ म्हणजे ऍक्च्युली खरं तर आपल्याकडे चिडवा चिडवीसाठी हा नक्कीच वापर होतो या शब्दाचा. पण तरी सुद्धा त्याच्या पाठीमागे एक अतिशय छान ते नाव ऍक्च्युली इटसेल्फ तुम्हाला खूप छान गोष्टींसाठी म्हणजे आठवणी काढून देतं. जसं की मी गणपतीमध्ये 21 मोदक खाल्ले होते. मी ह्या अमुक अमुकच्या लग्नामध्ये 12 ताटं भरून, म्हणजे असं सांगताना लोक अगदी मोठ्या चढाया मारत सांगत असतात की आणि त्यामुळे ना त्या गोष्टीमुळे आपल्याला बऱ्याचशा चांगल्या गोष्टींची आठवणी सुद्धा होतात. सो त्यामुळे हा ऍक्च्युली हा निगेटिव्ह वर्ड नसून ते पॉझिटिव्ह वर्ड. आणि लोकांना ऍक्च्युली ते नाव जरी घेतलं तरी तोंडावर ते हास्याची लकेर उमटते. तर त्यामुळे देखील हे नाव फार लोकांना कॅच होतं, आवडतं ते लोकांना. आणि ह्या नावाच्या उत्पत्तीची मी एक छोटीशी गोष्ट सांगते की जरूर. प्रसिद्ध सिने फोटोग्राफर संजय पेठे ह्यांनी ऍक्च्युली ग्रुप सुरू झाला आमचा तेव्हा अगदी लहान होता, 200 लोकांचा ग्रुप होता. आणि तेव्हा त्याचं नाव एक वेगळंच काहीतरी होतं. तर तेव्हा जेव्हा इथे खूप ऍक्टिव्हिटीज घडायला लागल्या पहिल्याच महिन्यामध्ये, तर तेव्हा त्यांनी सुचवलं, अगं मधुरा, ह्या ग्रुपचं नाव असं नसून ना खादाड खाऊ असायला पाहिजे, कारण ते 24 तास फक्त खाण्याविषयी चर्चा घडतात. तर सुरुवातीला मला ते आधी ऑड वाटलं की मला खादाड खाऊ वगैरे असं नाव कसं ठेवायचं काहीतरीच. मग नंतर विचार केला, अरे म्हटलं खरंच आपण तर हसलो जेव्हा ज्या क्षणी त्यांनी आपल्याला सुचवलं. इट्स अ गुड कॉन्सेप्ट. आणि मग त्यानंतर मी माझं ग्रुपचं नाव बदललं खादाड खाऊ. आणि प्रत्येक जणांनी मला येऊन त्यावरती खूप छान प्रतिक्रिया दिल्या आणि प्रत्येकाने येऊन सांगितलं, मधुरा आम्हाला तुमच्या ग्रुपचं नावही आवडतं, वातावरणही आवडतं. सो वी कंटिन्यूड विथ इट. आणि म्हणून ह्या ग्रुपच्या नावाकरता मी संजय पेठेंची अतिशय ऋणी आहे की त्यांनी एकदम गोडचं नाव सुचवलं आणि नाव वी आर हिअर आफ्टर 4 years. पेठे सर, आज जर आपण ही मुलाखत बघत असाल तर तुम्हाला थँक्यू म्हणलं पाहिजे की तुम्ही एक खूप म्हणजे ज्या नावाच्या मागे एक वेगळं वलय होतं त्याला एक तुम्ही वेगळंच काहीतरी वलय प्राप्त करून देऊ शकलात. सगळे भीमाचे वारसदार असल्यासारखे खादाड खाऊ तिकडे ग्रुपवरती चर्चा करत असतात, वेगवेगळे पदार्थ दाखवत असतात. आणि मला सांगशील, हा खादाड खाऊ हा जो काही प्लॅटफॉर्म
सुरुवात ज्याची झाली 4 वर्षापूर्वी, हा नेमका आहे तरी काय? खादाड खाऊ म्हणजे हा फक्त रेसिपीजचा ग्रुप नाहीये किंवा फक्त एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीच्या बाबतीत चर्चा करण्याचा ग्रुप नाहीये, तर एकूण फूड ह्या विषयावर सगळ्या विषयांना विषयांच्या बाबतीत चर्चा करण्याची एक जागा आहे, एक व्यासपीठ आहे. मुळात ते मुक्त व्यासपीठ आहे, जिथे लोक मोकळेपणाने एकमेकांशी संवाद साधतात आणि नुसतंच घरात तयार केलेलं फूड नाही तर देशोदेशीचं जुन्या पारंपरिक रेसिपीज म्हणा, नवीन काही हटके काही तयार केलं तर ते ह्या सगळ्याच बाबतीत ऊहपोह चालतो. तर अशी ही एक जागा आहे. आणि त्याचसोबत म्हणजे खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांकरता देखील ही एक हक्काची जागा आहे, की जिथे लोक आपापल्या घरगुती स्वरूपाचा बिझनेस असतो आणि मुळात इथलं वातावरण अतिशय आम्ही सकारात्मक ठेवायचा प्रयत्न करतो. कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी आम्ही अजिबात इथे ऍक्सेप्ट करत नाही. आणि समहाऊ लोकांना पण आता त्याची सवय झाली आहे की नेहमी पॉझिटिव्ह प्रतिक्रियाच द्यायची. आणि म्हणजे पदार्थ बनवणे आणि पोस्ट करणे, त्याच्याबद्दलची माहिती देणे, हा एक भाग झाला. दुसरा तू सांगितलास की इथे करून विकणाऱ्यांसाठी सुद्धा एक जागा हक्काची अशी उपलब्ध झाली. मला असं म्हणायचंय, सुरुवातीला जेव्हा फक्त 200च लोक होते तेव्हाच ग्रुपचं स्वरूप काय होतं आणि आताचं ग्रुपचं स्वरूप जे आहे, किंवा हा ग्रुप सुरू करावा या मागचं बेसिक रिझन जे काही आहे हे काय होतं? म्हणजे त्या 200 लोकांपुरताच तो विचार मर्यादित होता आणि मग नंतर हे वाढत गेलं, असं काही झालं का? काय झालं नक्की? ओके. मुळात मी ग्रुप सुरू का केलं, कारण मी त्याही आधी फूड ब्लॉग लिहित होते फेसबुकवरती. आणि त्या फूड ब्लॉगवरती जेव्हा काही चर्चा घडायच्या माझ्या वाचकांशी, जेव्हा काही चर्चा व्हायच्या, तेव्हा कळलं की माझ्यासारखे अनेक असे लोक आहेत ज्यांना फक्त आणि फक्त फूड विषयी लिहायला, बोलायला, वाचायला अतिशय आवडतं. तर मी म्हटलं माझ्यासारखे इतर अनेक फूडवरती लिहिणारे, अन्नाविषयी लिहिणारे लेखक सुद्धा असतील, कोणाला काही शेअर करावं असं वाटत असेल तर अशी लोक आपण एकत्र केली तर. मला माहित नव्हतं ते किती जण असतील. आय स्टार्टेड इट विथ जस्ट 200 लोकांपासून सुरू झालं. मला अशी कल्पनाही नव्हती की इथपर्यंत आम्ही येऊ. असतील जेवढी असतील तेवढी आपण एकत्र येऊ आणि धमाल करू. ह्या विषयावरती मला मुळात रिसर्च करायला आवडतं. मला एका जागी बसून जर मला जगातले वेगवेगळ्या खाद्यपदार्थ आणि महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या कानाकोपऱ्यातल्या पदार्थांविषयीचं माहिती मिळत असेल तर ह्या इतकं मोठं सुख नाही ज्ञान प्राप्तीचं. सो तो एक थॉट डोक्यात होता आणि मी तो ग्रुप चालू केला. आणि अक्षरशः 2-1 महिन्यांमध्ये आम्ही 200 वरून 2000 आणि 5व्या महिन्यात आम्ही 2000 वरून 50,000 वरती पोहोचलो होतो. सो त्या 50,000 माझं देखील नाव आहे बरं. अरे वा. म्हणजे मला खरंच सांगायला आवडेल की माझी एक आत्ते बहीण, माझी एक मावस बहीण, किंवा जवळपास आम्ही सगळ्या मैत्रिणी, या आम्ही सगळ्या खादाड खाऊच्या मेंबर आहोत. आणि मला एक आठवण अशी खरंच सांगायला आवडेल, मी नंतर बोलते एकदा. पण मला बेसिकली मला स्वतःला या ग्रुप बद्दल काय आवडतं तर या खादाड खाऊ ग्रुपने कोकणातला उकडीचा मोदक हा मराठवाड्यापर्यंत नेऊन पोहोचवला. आणि मराठवाड्यातली जी स्पेशालिटी आहे उकडपेंड, तो कोकणापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. तर हा जो काही प्रवास आहे, या प्रवासामध्ये कसा सहभाग आहे तुझा असं तुला वाटतं? अर्थात अगदी खरं आहे की जेव्हा तुम्ही एखादा ग्रुप रन करत असता, म्हणजे असं सोशल मीडियावरती जेव्हा ग्रुप रन करत असता, तुम्ही लोकांना प्रत्यक्षात भेटू शकत नाही, पण त्यांची नस पकडणं ही एक कला आहे. तर ती एक आपल्याला एक म्हणतात एक लिडरला एक ती नस पकडायला म्हणजे पकडणं अत्यंत आवश्यक असतं की आपल्याला कोणतीही कम्युनिटी कुठल्या मार्गाने आणि कुठल्या पद्धतीने पुढे घेऊन जायचे. तर त्यायोगे इथे आम्ही अनेक लेखकांना आणि नवीन गोष्टी एकमेकांशी शेअर करण्याच्या दृष्टीने अशा सगळ्या गोष्टींचा म्हणजे खाण्याच्या रिलेटेड प्रत्येक गोष्टीची माहिती इथे घेऊन या आणि त्याचं तुमचं म्हणजे त्याबाबत म्हणजे ते इथे घेऊन आल्याबद्दल तुमचा यथायोग्य सत्कार केला जाईल. अर्थात तो तोंडीच असतो किंवा लिखित असतो, पण तो केला जातो आणि त्यामुळे
इन्स्पिरेशन मिळून अनेक इतर जण पण आपापल्या माहितीतली अनेक जुन्या नव्या गोष्टी ट्रॅव्हल करताना सापडलेल्या गोष्टी सगळी माहिती इथे खादाडखवरती घेऊन येतात. आणि अगदी सांगते म्हणजे ही गोष्ट फारशी लोकांना माहीत नसेल, चंद्रपूर जिल्ह्यात भाजली मासोळी नावाचा एक प्रकार असतो. हे फारसं कोणाला माहित नसेल. अगदी एवढ्या एवढ्या छोट्याशा मासोळी म्हणजे मासे असतात आणि त्याची वेगळ्याच पद्धतीने जसं आपण वांग्याचं भरीत सोलापूर जिल्ह्यात जसं भाजलं जातं तसं ते मासोळी भाजली जाते गवताच्या पेंडीवरती आणि मग ती विकायला येते आणि त्याची नंतर करी केली जाते. तर ही गोष्ट त्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या लोकांव्यतिरिक्त कोणाला फारशी माहीत नव्हती. अशा अनेक इतर गोष्टी आहेत की ज्या म्हणजे अशा खरोखर म्हणजे ज्या महाराष्ट्रात आहे किंवा त्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचल्यात, लोकांपर्यंत पोहोचल्यात आणि आता असे अनेक लोक आहेत की ते पदार्थ घरी अनेक वेगवेगळे नवीन पदार्थ घरी तयार करून बघतात. तुझ्या याच प्रश्नाच्या उत्तरावरती मला माझी स्वतःची आठवण सांगायला नक्की आवडेल. 3 वर्षापूर्वी खादाडखाऊच्या ग्रुपवरती गुढीपाडव्याला लागणाऱ्या साखरेच्या गाठी कुणीतरी एकाने पहिल्यांदा घरी करून बघितल्या आणि मग हे लोड वाऱ्यासारखं पसरलं ग्रुपवरती आणि मी सुद्धा त्या वर्षीपासून साखरेच्या गाठी या बाजारातून विकत आणलेल्या नाहीत. मी स्वतः घरी करते. माझा व्हिडिओ मी जेव्हा पोस्ट केला आपल्या ग्रुपवरती त्याच्यानंतर जवळपास माझ्या ओळखीच्यांच्या मध्ये किमान 100 लोक असे असतील म्हणजे बायका अशा असतील की ज्यांनी साखरेच्या गाठी स्वतः जी रेसिपी मी फॉलो केली होती ती काही माझी रेसिपी नाही, ग्रुपवर आलेलीच रेसिपी होती, पण मी ती फॉलो करून बघितली. मला वाटलेलं काही मॉडिफिकेशन त्याच्यामध्ये होतं जे मी करून पाहिलं आणि सक्सेसफुल वाटलं. सो ते लोकांना प्रचंड आवडलं. माझ्याकडे केकचा मोल्ड होता गुलाबाच्या फुलांचा आणि मी साखरेच्या गाठी त्याच्यामध्ये करून बघितल्या होत्या. सो त्या वर्षीच्या गुढीपाडव्याला आमच्या खणाबरोबर ती अशी मस्त गुलाबाच्या फुलांची माळ लटकलेली होती आणि ते इतकं छान वाटत होतं. स्वतः साखरेची गाठ आपण घरी करून बघू शकतो हे म्हणजे माझ्यासाठी तरी स्वप्नात येत होतं, कारण स्वयंपाक हा काही माझा फारसा प्रांत नव्हे. म्हणजे 2 लोक उपाशी जाणार नाही तितपत ठीक आहे, पण फारसं आज चला हे करून बघूया, उद्या चला ते करून बघूया असं काही फारसा हे नाहीये. पण अशा गृहिणींना सुद्धा या खादाडखाऊ ग्रुपनी जी काही मदत केलेली आहे ती मात्र अगदी खरंच अफलातून अशी आहे असं मला वाटतं. इंटरनेट किंवा फेसबुक ही जी काही माध्यमं आहेत ही साधारणपणे आग पसरल्यासारखी पसरतात असं तरी आता पाहायला मिळतं आहे आपल्याला. म्हणजे एखादी गोष्ट ती कशी पसरते पुढे याचा काहीही अंदाज लागत नाही, ज्याला व्हायरल म्हणलं जातं. मग या माध्यमांनी हा ग्रुप चालू करताना म्हणा किंवा हा थॉट घेताना तुला कशा प्रकारे मदत केली असं तुला वाटतं? निश्चितच कारण सोशल मीडिया ह्याचं मूळ काय म्हणतात, सोशल मीडिया किंवा फेसबुक सारखी इंस्टाग्राम सारखी जी ऍप्स आहेत त्याचं मूळ रिझनच आहे की लोकांशी एकमेकांशी कनेक्ट व्हायचं आणि एकमेकांसोबत विचार हे करायचे आणि खरोखर भारतीय माणसं इतकी काय म्हणतात इतक्या चांगल्या गोष्टी सामावून घेतात आणि इतकं चटकन ते ऍक्सेप्ट करतात आणि त्यावरती त्यांना त्या गोष्टी रिॲक्ट पण करायच्या असतात आणि त्यामुळे खूप सारे सोशल मीडिया ट्रेंड्स भारतात सुरू होतात. म्हणजे छान ते मेंटेन केले जातात आणि पुढे जातात आणि असे अनेक तुम्ही आता जसं गाठींच्या बाबतीत सांगितलं तसे अनेक खरोखर मलाही आठवतोय तो ट्रेंड. एकदा एकाने पोस्ट केली की लगेचच लोक त्या पाठोपाठ ते इतके इन्स्पायर होतात आणि हेच हवं असतं आपल्याला जेव्हा आपण एखादा ग्रुप चालू करतो की इन्स्पिरेशन, आणि तेच त्याचे ग्रुप जॉईन करतात आणि त्या ऍडमिन वरती ते खूप महत्वाचं असतं की ते त्यांना कसे त्याला मोठं करतायत आणि तो ऑटोमॅटिकली लोकांना चांगल्या गोष्टी आपण देतो सुद्धा आणि लोक ते आत्मसात करतात आणि ते पुढे नेतात सुद्धा. सो ह्यासाठी हे सोशल मीडिया ग्रुप्स अतिशय महत्वाचे आहेत आणि दॅट इज हाऊ वी आर सोशलायझिंग इन पॅन्डेमिक ऑल्सो. कारण हे एकच म्हणतात ना, एकच गुडत्याला काडीचा आधारपेक्षाही काडी पण नाही हा ओणक्याचा आधार असतो. कारण गेले 1.5 वर्ष आपण एकांतवासात राहतोय, पण म्हटलं तर खरोखर एकटे पण नाही आहोत. एवढे हजारो लाखो लोकांसोबत आपण रोज कनेक्ट होऊ शकतो आणि इट्स सच अ गुड थिंग. आणि रिअली थँक्स टू फेसबुक, कारण आपल्याला असं काहीतरी एखादं छान माध्यम दिलंय ज्याच्यातनं आपण इतक्या नवीन गोष्टी शिकतो, ऐकतो, बोलतो, शेअर करतो.
महाराष्ट्रातल्या रेसिपीज तुम्ही शोधत असता, म्हणजे अगदी साधं फोडणीचं वरण कसं करायचं म्हटल्यानंतर त्याच्यावरती सुद्धा कितीतरी रिप्लाय येऊ शकतात. परदेशातले नागरिक ह्याला कनेक्ट होतात का? परदेशात खूप मोठ्या प्रमाणात खादाडखाऊ आहे. फॉर एक्झाम्पल अकिरा आणि काहीतरी अजून एक त्यांचा सरनेम आहे, असे एक जॅपनीज गृहस्थ आहेत. इंडोनेशियन लोक आहेत. एक जर्मन माणूस आहे जो एकटा जर्मनीमध्ये राहतो, त्याला फॅमिली नाही आहे आणि तो दर दिवशी दुपारी त्याचं फूड टाकतो. ते फूड बघून तरी आपल्याला काही खावं वाटत नाही, म्हणजे नुसतं एक ब्रेड असतो किंवा काहीतरी पॉरेज असतं, पण इतकं प्रेमाने टाकतो आणि नंतर तुम्ही विचारतो तुम्ही काय खाताय, युअर फूड लुक्स रिअली गुड. आणि म्हणजे अशा प्रकारे आम्ही अनेक हजारो वेगवेगळ्या देशातल्या लोकांसोबत जोडले जातो आणि त्यांच्या प्लेटमध्ये काय आहे हे रोज आम्हालाही कळतं. थोडक्यात ह्या चळवळी आपल्याला अत्यंत मायक्रो लेवल पर्यंत नेता येऊ शकतात. खरंच आहे. म्हणजे मला वाटतं की असे जे काही ग्रुप आहेत किंवा बेसिकली खादाड खाऊ या ग्रुपचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य असं आहे की नोकरीसाठी एकट्या राहणाऱ्या मुली असतील, नवीन लग्न झालेल्या मुली असतील की ज्यांच्या आई सासू जवळ राहत नाहीयेत, फोन कॉल, व्हिडिओ, युट्यूब हे तर झालंय बरोबर, पण एखादा पदार्थ माझा जमला आहे किंवा चुकला आहे किंवा कसा करायचा आहे हे मला जर त्या दोन ज्या महत्वाच्या बायका असतात आपल्या आयुष्यातल्या, एक सासू असते आणि एक आई असते, या दोघींना न विचारता मला वेगळं काहीतरी ट्राय करून बघायचं असेल, साधी चिंचगुळाची आमटी सुद्धा असली तर मला जर वाटतं की मी स्वतः म्हणजे हा पाहिलेला आहे, चिंचगुळाची आमटी कशी करायची असा प्रश्न आपल्याकडे खादाडखाऊ वरती आलेला होता आणि त्याच्यावरती जवळजवळ 750 ते 800 वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन्स हे बायकांनी सांगितलेले होते किंवा असंही सांगितलं होतं की हा माझा नंबर आहे, तुला कधीही वाटेल की हा पदार्थ तुला करता येत नाहीये तर प्लीज बाई मला फोन कर. म्हणजे आपण म्हणतो ना की जसं तू म्हणालीस की फेसबुक आणि इंटरनेटची मी आभारी आहे एवढ्यासाठी, तर ह्या ज्या वयातल्या मुली आहेत ज्यांना कदाचित मदत मिळत नाही आहे, त्यांना या ग्रुपकडनं मिळणारी मदत ही खरोखर म्हणजे शब्दांच्या पलीकडची आहे असं नक्की म्हणावं लागेल. तुझ्या बोलण्यात मगाशी एक असा हे आला की फक्त खाण्याविषयी लिहिलं जात नाहीये, बोललं जात नाहीये, तर एक प्लॅटफॉर्म पण उपलब्ध करून दिला जातो आहे नवीन विक्रेत्यांसाठी. मग हे जे लघु उद्योजक आहेत किंवा घरगुती टाईपचा व्यवसाय करणारे होते आणि आता थोडस एक स्टेप वरती जाऊ इच्छित आहेत, त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्मचा काय आणि कशा पद्धतीने उपयोग होताना तुला दिसतोय? ऑलराईट. खादाड खाऊवरती आम्ही बघितलं की खूप जास्त प्रमाणात व्यावसायिक आहेत, लघुउद्योजक आहेत, अनेक ब्रँड सुद्धा आमच्याशी कनेक्ट आहेत. तर म्हणून आम्ही त्यातीलही मोठा एक चंक असा होता की ते घरातून काम करत होते. तर त्यांच्यासाठी आम्ही के ट्रस्टेड सेलर ही कॉन्सेप्ट सुरू केली, जिथे आम्ही त्या लघुउद्योजकांचं व्हेरिफिकेशन केलं जातं. ह्याचा मूळ उद्देश हाच होता की कुठल्याही प्रकारे आमचा ग्राहक वर्ग फसवला जाणार नाही. तर त्यामुळे आम्ही रजिस्टर्ड सेलर्सना आम्ही इथे अलाउ करतो. पण त्या गोष्टीला आम्हाला इतका भरभरून प्रतिसाद मिळाला आणि माझ्याकडे हजारो सेलर्स आमच्यासोबत कनेक्ट झाले आणि आज ते अतिशय छान बिझनेस करत आहेत. देर आर मेनी पीपल की बरीच लोक आहेत की ज्यांनी खादाडखाऊ पासून व्यवसाय सुरू केला आणि आज विदिन जस्ट 1 इयर, गेल्या 1-1.5 वर्षामध्ये त्या अतिशय नावाजलेले व्यावसायिक म्हणून गणले जातात महाराष्ट्रात. त्यामुळे फक्त आणि फूडच्या रिलेटेडच तसं नाही तर मागच्या वर्षीपासून आम्ही प्रत्येक म्हणजे कोणत्याही प्रकारचा व्यवसाय असेल आम्ही त्यांना इथे सेल करायला अलाउ करतो. त्याचा उपयोग असा होतो की एकतर खादाडखाऊ फक्त महाराष्ट्रभर पसरलेलं नाहीये, महाराष्ट्रासोबत सगळे बाजूची राज्य, गुजरात, कर्नाटका, मध्य प्रदेश, गोवा, आंध्र, तेलंगणा, ह्या सर्व राज्यांमधील मराठी मंडळी इथे एकत्र आलेली आहेत. तो ऑटोमॅटिकली त्यांना त्या गोष्टीचा फायदाही होतो, ग्राहकांना फायदा होतो, सेलर्सना फायदा होतो आणि मुळात एक असा प्लॅटफॉर्म इथे तयार झालेला आहे की जिथे तुम्ही विश्वासाने येऊन खरेदी करू शकता, विक्री करू शकता आणि कोणत्याही प्रकारे गंडवले जाणार नाही ह्याची एक खात्री असते. आणि मला पूर्ण वर्षभरात सुरू झाल्यापासून आजपर्यंत अजूनही एकदाही वाईट अनुभव आलेला नाहीये नशिबाने. आणि जे काही छोटे मोठे इश्यूज येतात ते आम्ही आमच्या परीने सोडवायचा प्रयत्न करतो. आता त्याचसोबत अजून एक आता आम्ही ह्या वर्षी नवीन सुरू करतो ते म्हणजे खादाडखाऊचं स्वतःचं ऍप. तर हे ऍप सर्वांसाठी असेल
हा तर आणि आता आय थिंक आम्ही पहिल्यांदाच तुमच्या माध्यमातून पहिल्यांदा हे करतोय, डिक्लेअर करतोय. वा वा वा. हो, विदिन नेक्स्ट 15 डेज आम्ही ते लॉन्च सुद्धा करू प्रॉपरली. तर हे ऍप आम्ही आमच्या सेलर्ससाठी आणि ग्राहकांसाठी म्हणजे दोघांनाही उपयोगी पडेल असं हे ऍप आहे. सो लेट्स सी की काय होतंय अजून. चला, बोल बरवाचा आजचा आपला एपिसोड बघणारे जे कोणी खादडखाऊशी रिलेटेड आणि खादडखाऊशी न रिलेटेड असे सगळे लोक जर असतील तर तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट समोर येते आहे आणि पहिल्यांदा बोल बरवाच्या माध्यमातून येते आहे, याचा आम्हालाही खूप आनंद आहे. हे जे काही नवीन वेंचर तुम्ही सुरू करता आहात त्याच्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि वी वुड लाईक टू बी अ पार्ट ऑफ इट ऑल्सो. वाय नॉट. नक्की आवडेल आम्हाला तुमच्या बरोबर ह्या कामामध्ये यायला. मला सांग, खादडखाऊ व्यतिरिक्त असे कोणते उपक्रम आहेत की ज्याच्यात तुझा सहभाग असतो किंवा तुला स्वतःला आवड आहे की जे या व्यतिरिक्त तू करतेस? मला मुळात एक तर लिहायला अतिशय आवडतं. मी रिसर्च करते फूड ह्या विषयावरती. मला वर्ल्ड फूड वरती लिहायला, रिसर्च करायला अतिशय आवडतं. त्यामुळे त्यावरती माझं काम चालू असतं. आणि एकतर म्हणजे सकाळसाठी मी लिहितेच, स्तंभलेखन करत असते. सोबतच मला बेकिंगची प्रचंड आवड आहे. त्याच्यामुळे मी गेली अनेक वर्ष, मी आय थिंक माझ्या वयाच्या 12व्या वर्षापासून बेकिंग करते. मला प्रचंड आवड होती. त्यामुळे त्यावरती माझं काम चालू असतं. आणि नवीन नवीन रेसिपीज ट्राय करणं, कॉम्बिनेशन सेट करणं. मसाले ह्या विषयावर रिसर्च करते. म्हणजे बाकीचे विषय आहेतच महत्वाचे, पण गेली 1.5 वर्ष मी मसाले ह्या विषयावरती रिसर्च करते. सो बघूयात आता ह्याच्यातून काय मला अजून काही नवीन काही घेऊन येता आलं तर. म्हणजे मला वाटतं आता इथून पुढे आपल्याला आयदर खादडखाऊ या नावाने मसाले पाहायला मिळतील किंवा मधुरा स्पेशल असे काही मसाले बघायला मिळतात का, आपण नक्की बघूया. कारण एक गोष्ट त्याच्यातून दुसरी, त्याच्यातून तिसरी ही कडी असते नेहमीच. काही ना काहीतरी चांगलं करत गेलो की हातही जोडले जातात, नवीन नवीन लोकही पुढे येत जातात. फेसबुकने तुला एशिया पॅसिफिक ऍडमिन टीम मध्ये सिलेक्ट केलंय, म्हणजे नक्की काय केलंय एक तर हे सांगशील, आणि तिथे तुझं सिलेक्शन होण्याचं रिझन काय हेही सांगशील. राईट. फेसबुकने एशिया पॅसिफिक ह्या मोठ्या रिजन मध्ये काही महत्वाचे फेसबुक ग्रुप्स, कम्युनिटीज, जे फेसबुक त्यांना कम्युनिटीज असं म्हणतं, अशा कम्युनिटीजना सिलेक्ट केलंय की जे खूप मिनिंगफुल आहेत किंवा जिथे खूप जास्त चांगल्या गोष्टी घडल्या जातात, उपक्रम राबवले जातात, चर्चा घडतात आणि त्याचं रेटिंगही चांगलं आहे त्या ग्रुपचं. तर असे काही ग्रुप्स आहेत, हे साधारण 400च्या घरात आहेत. पूर्ण भारत, पाकिस्तान, बांगलादेश, पार ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड पर्यंत आणि एशियातले अनेक सगळे देश. तर ह्या सगळ्या रिजन मधले 400 ऍडमिन ह्या टीम मध्ये आहेत. आणि ह्या ऍडमिन टीमचं महत्वाचं उद्दिष्ट हे आहे की आम्ही फेसबुकचं ग्रुपचं जे टूल आहे किंवा ग्रुपचं जे हे आहे तर तिथे त्यांना इम्प्रूव्ह करायला मदत करतो. की आम्ही त्यांना नवीन आयडियाज सांगतो की हा अजून आता जो काही ग्रुपचं त्यांचं जे काही त्यांनी बनवलंय त्याच्यात अजून कशी इम्प्रूव्हमेंट करता येईल, अजून काय नवीन टूल्स आणता येतील, कसे फीचर्स डेव्हलप करता येतील. सो आम्ही दर महिन्याला आम्ही त्यावरती चर्चा चालते, उहापोह चालतो आणि काही सिलेक्टिव्ह गोष्टी घेऊन आमच्याकडे येतात. आणि अर्थात आम्हाला त्याचा एक चांगला एक फायदा होतो की हे सगळे नवीन टूल्स आम्हाला पहिल्यांदा वापरायला मिळतात. कुठलेही नवीन चेंजेस असतात ते आमच्या ग्रुपमध्ये पहिल्यांदा इनबिल्ट होतात आणि मग ऑटोमॅटिकली नंतर मग एकदा ते ट्राईड अँड टेस्टेड आणि गुड रिव्ह्यूज असलेले जे टूल्स आणि फीचर्स आहेत ते नंतर बाकी कारण देर मिलियन्स ऑफ ग्रुप अराउंड द वर्ल्ड फेसबुकचे, तर त्या सगळ्या इतर ग्रुप्सवरती नंतर ते अप्लाय होतात. तर ह्या बऱ्याचशा चांगल्या वाईट गोष्टींच्या बाबतीत आमच्या चर्चा चालतात आणि त्याकरता आम्ही त्या टीम मध्ये सिलेक्ट झालोय. आणि इट्स रिअली प्रेस्टिजियस फॉर मी ना. मला माझ्या ग्रुपसाठी खूप छान वाटतं की ना आपला एक ग्रुप असा एका मोठ्या टीमचा भाग आहे.
त्याच्यासाठी तर तुझं मनपूर्वक अभिनंदन आहेच. पण तू जे काही टेक्निकल भाषेमध्ये सांगितलंस त्याचा थोडक्यात जेस्ट असा मला काढता येऊ शकतो की एखादी नवीन रेसिपी तुम्ही लोक डेव्हलप करता आणि मग ती सगळ्यांच्या जिभेवरती रुळवण्याचं काम करता. अगदी अगदी अगदी. म्हणजे त्याच्यात साखर किती असावी, त्याच्यात बेकिंगच्याच भाषेत बोलायचं तर मैदा किती असावा, मग तो एवढा घालावा हो. का, मग तो सोडा इतका असावा का, हे सगळं तुम्हाला पहिल्यांदा करायला मिळत आहे. आणि एशिया पॅसिफिक हा रिजन तसा खूप मोठा अगदी. समजला जातो. याच्यातल्या 400 लोकांच्या टीम मध्ये तू एक आहेस, याबद्दल भारतीय म्हणून तर मला अभिमान नक्की आहे. आणि त्यातही मराठी खाद्य संस्कृतीचा झेंडा तू जर तिकडे फडकवायला बघत असलीस तर याच्यापेक्षा म्हणजे दुधात साखर ती काय म्हणली जावी. एक अजून प्रश्न मला तुला विचारावा असा वाटतो, जो बहुधा आपली आजची मुलाखत बघणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. मधुरासचा इराणी मावा केक याची जी काय हवा आहे आजकाल, काय सांगशील या लाटेबद्दल? अरे बापरे. आय थिंक एक्झॅक्टली 1 महिन्यापूर्वी मी ती रेसिपी पोस्ट केली आणि ह्या रेसिपीच्या पाठी मी खरं सांगू ना तर गेली 5-7 वर्ष 5-7 वर्षांमध्ये मी किमान 400 ते 500 वेळेला हा केक बनवून वेगवेगळ्या म्हणतात ना परमिटेशन कॉम्बिनेशन वेगवेगळे करून पाहिले. आणि दर वेळेला जो माझ्या मनात किंवा आपण एक तेव्हा ते लहानपणी एक पर्टिक्युलर ठिकाणी खाल्लेला एक पदार्थ असतो तो तिथपर्यंत जात नव्हता. तर माझ्या घराच्या शेजारी एक सुमित बेकरी नावाची एक छोटीशी बेकरी होती, ख्रिश्चन बेकरी. अगदी घरात पाठीमागे घर आणि पुढे एक छोट्याशा जागेत त्यांनी त्यांचं म्हणजे मी ज्या एरियात राहायचे ना तर तो एरिया ख्रिश्चन लोकांचा होता ठाण्यामध्ये. तर तिथे एक छोट्याशा घराच्या समोर त्यांनी एक बेकरी चालू केलेली आणि त्या बेकरीमध्ये मिळणारा मावा केक हा आजपर्यंत खाल्लेला सगळ्यात बेस्ट मावा केक होता. आणि इव्हेंच्युअली नंतर ती बेकरी बंद पडली, ते मावा केक त्यांचे मिळेनासे झाले, पण ती चव मात्र माझ्या जिभेवर कायम रुळली आहे. तर ती चव मी साधण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण समहाऊ ते काही जमत नव्हतं. आणि नंतर पुण्यात तर फार म्हणजे मला तर फार लांब वगैरे पडतं त्याच्यामुळे काय तर तेही झालं. आणि मग जेव्हा ही रेसिपी गेले त्याच्याही आधी 1.5 महिना आधी मी रोज काहीतरी नवीन केक बनवून बघत होते आणि मग फायनली ही रेसिपी सापडली आणि म्हटलं नाही आता ही खादाड खाऊन सोबत मी शेअर करायला पाहिजे. आणि उद्देश मुळात काय होता की ह्या रेसिपीतनं कोणी जर व्यावसायिकांनी त्यांचा मावा केकचा बिझनेस चालू केला ना तर तो मला हवा होता. कारण रोज कधी स्वतःहून घरी केक बनवून बघणार नाही, पण जर व्यावसायिक कोणीतरी विकत असेल तर रोज जाऊन आपण त्यांच्याकडनं विकत घेऊ शकतो. तर म्हणून मी म्हटलं आपण ही रेसिपी देऊयात, बघूयात कोणाचा त्यांचा बिझनेस सुरू करता आला तर इट्स फेदर इन माय कॅप. आणि ती टाकली आणि 3-4 जणींनी सुरुवातीला करून पाहिली आणि मग ते काही लोकांना अक्षरशः म्हणजे ते डोलगोना कॉफी सारखं ते काय वेड लागलं. सकाळ संध्याकाळ मी लिटरली 20-20 मिनिटाला 30-40 पोस्ट फक्त इराणी मावा केक ह्याच्याच अप्रूव्ह करते. शेवटी त्यांनी त्याचं नाव बदलून मधुराणी केक करून टाकलं, मधुरा आणि इराणी. तर त्याचं ते त्यांनी मिक्स करून मधुराणी केक करून टाकलं. त्यानंतर मला सकाळकडून विचारणा झाली की हे काय चाललंय काय नक्की इथपर्यंत. आणि खूप म्हणजे खूपच मजेशीर काळ होता तो पूर्ण महिना.
ही लाट अजूनही थांबायला तयार नाहीच आहे. अजूनही नाही नाही, मधुर चालूच आहे आजही. मधुर आणि मावा केकचे मला वाटतं अजूनही खादाडखाऊ ग्रुपवरती दिवसातून एक 3-4 फोटो येत असतातच. हो, येतात. सगळ्या म्हणजे सगळ्या फॅमिलीज मधल्या सगळ्या ज्या बायका, जे आवडीने बेकिंग मध्ये असणारे पुरुष, नवीन मुलं, या सगळ्यांनी बहुधा जसं तू म्हणालीस तसं डाल्गोना कॉफी सारखं सगळ्यांनी तो इराणी मावा केक करून बघितलेला आहे आणि एकमेकांच्यात पुन्हा त्याच्यावरती प्रश्न उत्तरही चालतात. माझा जरा सुकल्यासारखा वाटतोय. तुझा ओलसर कसा झालाय? मग तुझ्या प्रमाणात काय बदल हो. केला होतास? हे सुद्धा जे त्याच्यावरचे येणारे सगळे जे कमेंट्स आणि हे आहेत ना, हे सुद्धा वाचायलाही इतकी धमाल येते. मग तो घरच्यांना खायला केक किती मजा आली असेल हा तर भाग वेगळाच. मला एक प्रश्न तुला मधुरा अजून असा विचारावासा वाटतो की अशी एखाद्या पदार्थाची येणारी लाट आहे किंवा एखाद्या वस्तूची येणारी लाट आहे, जसं डाल्गोना कॉफी म्हणलीस तू. लॉकडाऊनच्या मध्ये मला वाटतं एकही घर असं नसेल की ज्यांनी डाल्गोना कॉफी करून बघितली नाही. त्याआधी डाल्गोना कॉफी हो. नावाचं काही प्रकरण असतं हे कुणाच्या गावी सुद्धा नव्हतं. मग असे ट्रेंड्स जे काही असतात, जे जसं तू म्हणालीस की आम्हाला फेसबुक काही नवीन टूल्स वापरायला देतं, हे या टूल्सचेच काही प्रकार आहेत का, की एक काहीतरी थॉट तुम्ही लोकांच्या समोर ठेवलात की मग लोक त्या बाजूनी विचार करायला लागतात आणि मग त्याच्यावरती जसं तू म्हणलीस उहापोह खूप होतो, चर्चा खूप होतात, करून बघितलं जातं, दुरुस्त्या केल्या जातात. हे सगळं एक काय म्हणतो आपण, एखाद्या गोष्टीची स्ट्रॅटेजी प्लॅन ज्या पद्धतीने केली जाते तशा पद्धतीने हे काम चालतं का? नाही, अजिबातच नाही. म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा कितीही टेक्निकली त्यामध्ये म्हणजे एआय असेल, कारण आता फेसबुक म्हणाल ना तर संपूर्णपणे एआय हँडल करतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू ते सगळ्या गोष्टी हँडल केल्या जातात. आणि पण ते तुम्ही त्याला कुठल्याही प्रकारे मेंट नाही करू शकत. तुम्ही त्याच्यात कुठल्याही प्रकारे बदल करू शकत नाही किंवा तुम्ही त्याला कुठल्याही प्रकारे पुश नाही करू शकत. ही एकच गोष्ट आहे सोशल मीडियावरती जे फक्त आणि फक्त मॅन ड्रिव्हन आहे. म्हणजे मानवी म्हणजे म्हणतात ना, मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे फक्त माणसांच्या इन्स्टिंक्ट वरती ही चालणारी गोष्ट आहे. ते म्हणजे सोशल मीडिया ट्रेंड. सोशल मीडिया ट्रेंड्स तुम्ही पुश नाही करू शकत, बदलू नाही शकत. ते फक्त आणि फक्त लोकांना आवडले किंवा अपील झाले म्हणून ते ऑटोमॅटिकली चालणार. अशाच रीतीने ते होतं. ह्याच्यात तुम्ही कुठल्याही प्रकारे टेक्निकली तुम्ही त्याच्यात नाही हे करू शकत. कारण शेवटी ते सगळंच्या सगळं लोकांच्या वरती डिपेंड आहे की लोकांना ते भावतंय का नाही, आणि भावलं तर ते डोक्यावर घेतील आणि नाही भावलं तर ते क्षणात पाडतील. इतकं आहे. आणि म्हणून कितीही इंटरनेट येऊ दे, कितीही वेगवेगळे नवीन ऍप्स येऊ दे, काही येऊ दे, शेवटी माणसाचं मन आणि त्यांची इच्छा ह्याच्यावरती हे सगळं जग चालतं. म्हणजे शेवटी आपण असं म्हणू शकतो का की टेक्नॉलॉजीला माणसाने जन्म दिलेला आहे, तिला किती वाढू द्यायची आणि कुठपर्यंत थांबवायची हे शेवटी माणसाच्याच हातात आहे. कनेक्ट हा एक शब्द कंट्रोल्ड आहे. कनेक्ट हा एक शब्द सतत आपल्याला ऐकायला येतो. मला सांगशील की एका खूप मोठ्या कम्युनिटीची फाउंडर, म्हणजे मला सांगायला खरंच खूप आनंद होईल की आज मी तिला खादाड खाऊ या ग्रुपचे 3,21,000 मेंबर्स आहेत. आकडा ऐकताय का? 3,21,000. एखाद्या ग्रुपमध्ये इतकी वेगवेगळ्या विचारांची, वेगवेगळ्या प्रांतातून आलेली माणसं आणि ती काहीतरी एक विचार घेऊन ड्रिव्हन याच्यावरती जातात. म्हणजे एक विचार डोक्यात येतो, एक ती वस्तू करायला सुरुवात होते आणि मग आपण त्या गोष्टीला फॉलो करत जातो. इतका सुरेख असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल तर आधी मधुराचे खरंच मला पुनश्च एकदा आभार मानायचे आहेत की तू छान असा एक प्लॅटफॉर्म लोकांच्या समोर आणून दिलास. उत्तरोत्तर तुमचं काम याच पद्धतीने चालू राहो. छानपैकी तुम्ही लोकांना नवीन नवीन आयडियाज आणि नवीन नवीन गोष्टी कनेक्ट करणाऱ्या ज्या आहेत ह्या करत राहा आणि अशाच पद्धतीने आपलं काम चालू ठेवत राहा. आज आमच्या इथे तू आलीस, आमच्याशी गप्पा मारल्यास, आम्हाला तुझ्या काही सिक्रेट रेसिपीज बद्दल बोलायला संधी दिलीस आणि काही नवीन गोष्टी तुम्ही ज्या लॉन्च करता आहात त्याच्यामध्ये सहभागी व्हायची संधी दिलीस, त्याबद्दल खरंच बर्वाकडून तुझे मनपूर्वक आभार.
थँक्यू सो मच. बर्वा कॉस्मेटिक्स विषयी मला बोलायला आवडेल की एकतर म्हणजे इतकं वेगळी कॉन्सेप्ट आहे की साजूक तूप म्हणजे बाळाला अगदी छोट्या बाळाला आपण जेव्हा काही गालाला किंवा स्किनला लावायचं असतं तेव्हा घरातली साय आणि साजूक तुपाचा आपण वापर करतो. आणि नंतर जसे जसे आपण मोठे होत जातो तर ह्या गोष्टी पाठी पडतात आणि चमकदार छान वेस्टर्नात पॅक केलेल्या गोष्टी आपण वापरायला सुरुवात करतो. आता पुन्हा आपण जशा अनेक गोष्टी आपण नवीन जसं जुन्या पद्धतीच्या पुन्हा येत आहेत तसं आता एक बर्वानी सुद्धा अतिशय छान हे चालू केले प्रॉडक्ट चालू केलेली आहेत आणि अनेक वर्ष ते काम करतात ह्या क्षेत्रात. पण साजूक तुपापासून तयार झालेली लिपस्टिक आणि साजूक तुपापासून तयार झालेली स्किन केअर प्रॉडक्ट ही माझ्या मते इतर दुसरे कोणतेही हे ब्रँड करत नसावेत. आणि खरंच इतकी छान त्याचे रिव्ह्यूज आहेत आणि अनेक मोठी मोठी मंडळी ऍक्टर ऍक्ट्रेसेस त्यांचे रोजच्या वापरात ते आणतात आणि खरंच चांगली आहेत. तर जे कोणी ज्यांना कोणी चांगली प्रोडक्ट्स वापरायचे असतील आपल्या स्किनसाठी कुठल्याही प्रकारचं केमिकल विरहित तर निश्चित बर्वाचीच निवड करा. बर्वा कॉस्मेटिक्सची निवड करा. आणि खरंच ही कॉन्सेप्टच इतकी छान आहे की मला आधी एकतर मी खुश झाले ऐकून की अरे वा असे पण छान. कारण माझी एक मैत्रीण वापरत होती आणि ती जाम प्रेमात होती तेव्हा आणि आय थिंक मी तेव्हा नंतर माझ्याकडून सुटून गेलं मी पण वापरायला सुरुवात करीन आता आणि फारच मस्त आहे एकदम. मी तुमची वेबसाईट पाहिली आणि आय वॉज सो हॅपी की इतके छान छान प्रॉडक्ट्स आहेत. सो थँक्यू फॉर दिस इनिशिएटिव्ह. थँक्यू मधुरा आणि थँक्स फॉर कमिंग. थँक्यू. येस.